पहिली ट्रिपच पडली आउटसाईडचं पूर्ण. काय करू, आत्ता वाजलं होतं 250 रुपयाचं भाडं. हडपसरमध्ये 130 रुपयाचं भाडं उचललं होतं ओलाला. आणि पिकअप लोकेशनला गेलो, तिथं कस्टमर समोर थांबलो होतो. 350 रुपयाचं रॅपिडोला वाजवत होता. आज तुझ्या बायला म्हणलं मी बघून हँगात आलो. आता उचलू पण शकत नाही, कारण की आपण ओलाचं भाडं उचललेलं होतं. त्याच्यामुळे जाऊ द्या म्हणलं. आत्ता जस्ट भाडं सोडल्या आउटसाईडला 250 रुपयाचं भाडं वाजलं होतं, पण कुठं गायबच झालं. दाबलं होतं पण पिकअपच झालं नाही. काय प्रॉब्लेम आहे का कळाय नाही. कोणी जर दुसरं उचललं पटकन. जाऊ द्या, आता आपल्या नशिबात नव्हतं. आता इथून मला हांडेवाडी साईडला आलो आहे मी भाडं घेऊन. पूर्ण आउट एरिया आहे. हा इकडे एक सोसायटी आहे बघा, पण बाकी सगळं आउट एरिया आहे. आता इथून हांडेवाडीला जावं लागेल रिकामं घेऊन. काय करावं, नावीलाज आहे. आता हांडेवाडीशिवाय भाडे पडत नाहीत का म्हणाला. इथं वाजले तर त्या सोसायटीचे माणसं तेवढे वाजवावं भाडे, नाहीतर ना काही चान्स नाही बरं का. आता हांडेवाडीला निघतो. इथून थोडा वेळ वाट बघावं का म्हणाल तो. आत्ता 250 रुपयाचं भाडं वाजलं होतं. आज तिच्या बायला चांगलं लक लागलं होतं बरं का. पण बसलं नाही, काय करावं. एक तर उशीर झाले, आपल्याला पटापट अर्निंग करणं गरजेचं आहे बरं का. सकाळी तुम्ही जर सकाळी 7च्या अगोदर निघालो, म्हणजे 7 वाजता निघायचं. तेवढं लवकर सकाळी कोण भाडे टाकत नाही, तुम्हाला खरं सांगतो. मी 5 वाजता निघून बघितले. 5 वाजता पण ड्युट्या करून बघितले. 7च्या नंतर, कारण की सगळे ड्युटीला जाणारे लोक राहतात 11 वाजेपर्यंत. मग 7च्या नंतर सुरू होतं. मग 11 वाजेकुणा जे होईल ते होईल. दुपारच्या नंतर नो गॅरंटी बरं का. आता असंच बाय चान्स भाडं भेटलं तर भेटलं, नाही तर नाही. हे बघा, आत्ता 250 रुपयाचं भाडं वाजलं होतं, गायबच झालं रे फोटोला. काय करू, अजून एखादी पडावं बाबा. इथून आउट एरियामधून बाहेर गेलो का मग विषय संपला. आउट एरियाला आलेला जरा नुकसान आहे आपलं बरं का. इथून कसं रिकामं जाणं म्हटलं की आपणाला परवडत नाही. आता इथून हांडेवाडीला जावं लागतं. कमसे कम 3-4 किलोमीटर असेल इथून हांडेवाडी. आता काय करू, नावीलाचं बसून राहायला जमत नाही. आपलं CNG जरा वेस्ट गेलं तर गेलं, पण इथून निघालेलं बरोबर आहे की नाही. बघूच काय होते. काल रविवारचं माझं लक लई चांगलं होतं. लय म्हणजे लय. सगळे 300चेच भाडे भेटले मला, सगळे. असं पटापट 6 वाजेकुणं माझं अर्निंग कंप्लीट झालं तर 6 वाजेकुणं. नाही तर रोज काय मी 10-11 वाजल्याशिवाय घरी जातच नव्हतो. 6 वाजता आपलं कंप्लीट शेवटचं ट्रिप मी सोडलो कात्रजला, खराडीहून. शेवटचं ट्रिप तिथून सोडलो. आपलं CNG पण संपलं. मग ॲप बंद केलो मी, डायरेक्ट निघालो घरी. काय करू आता, आज उशीर झाला. तब्येतीकडे पण लक्ष द्यावं लागते. आता निघालो की आपण झालं 12 वाजेकुणा दम खायचं नाही रात्रच्या. 12 वाजवायचंच पुण्य हालते. काय माझं तुमचं ठीक आहे. भाडे पडतात का बघतो, थोड्या वेळ वाट पाहतो. काय करावं, नावीलाज आहे. नाही पडले की मग जायचं हांडेवाडीला निघून. ओके, टाटा, बाय बाय.